नमस्कार. माझं नाव डॉक्टर दीपक परबत. विंग्स पब्लिकेशन तर्फे पुणे. आम्ही पुण्यामधले एक पब्लिशर आहोत. आम्ही दुबईमध्ये पण आमचं एक ऑफिस आहे आणि आम्ही ग्लोबली काम करतो. आज मी खूप खुश आहे की काव्याच्या बुक लॉन्चसाठी आपण सगळे आज एकत्र आलेलो आहोत. आणि मला एक स्पेशल आनंद ह्याच्यासाठी आहे की काव्याजी इतक्या यंग एजमध्ये एवढं टॅलेंट घेऊन इतकं छान काम करते. तिचं बुक आपण आज पब्लिश करणार आहोत. त्या बुकच्या सगळ्या ॲस्पेक्ट्सवरती, सगळ्या अँगल्सवरती, सगळ्या डायमेन्शन्सवरती आपण आज चर्चा करणार आहोत. सो ते तर आहेच, म्हणजे ती स्पेशल मोमेंट तर आहेच. पण सगळ्यात गंमत अशी की तिच्या बरोबर ज्या वेळेला आम्ही काम करत होतो पब्लिशिंगसाठी, त्यावेळेला ज्या टाईपची आमची डिस्कशन्स व्हायची किंवा ज्या टाईपनी आम्ही हे कसं चांगलं दिसेल, हे ह्याच्यापेक्षा आपण असं करूया का, तिचे जे आयडियाज होते किंवा तिचे जे ज्या पद्धतीने सजेशन्स होते, ते एखादा काय म्हणतात एक्सपर्ट प्रोफेशनल रायटर ज्या पद्धतीने काम करतो किंवा ज्याची त्याची त्याची थॉट प्रोसेस असते, त्या पद्धतीने ती सगळी डिस्कशन्स झालेली आहेत. त्यामुळं मला तिचं फार प्रत्येक वेळेला कौतुक वाटायचं या सगळ्या गोष्टींसाठी. त्यामुळं माझ्यासाठी सुद्धा हा एक स्पेशल मोमेंट आहे, जिथं आपण तिच्याबरोबर आज गप्पा मारणार आहोत. अ, तुमच्यातल्या ऑलमोस्ट प्रत्येकाला काव्या माहीतच असेल. तुम्ही सगळेजण ओळखतच असाल. पण तरी सुद्धा एक बेसिक इंट्रोडक्शन तिच्याबद्दल द्यायचं, तर काय देता येईल? अ, तर म्हणजे त्यातल्या मॅक्झिमम गोष्टी तुम्हाला माहीत असतील. पण तरी सुद्धा जर तिच्याबद्दल सांगायचं झालं तर काव्या 19 इयर्सची, 19 वर्षाची आहे. सध्या मीडिया आणि कम्युनिकेशन शिकतीये ती फर्ग्युसन कॉलेज पुणे येथं. माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही सगळेजण आपले आपले माइक्स ऑफ करा. म्हणजे मेन सेशनमध्ये त्याचं कोणाला डिस्टर्ब होणार नाही. तुमच्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, तुमच्या माईक बंद असतील तर आपल्याला सोपं जाईल हे. अ, तर काव्या 19 वर्षाची आहे. मीडिया आणि कम्युनिकेशन शिकतीये ती फर्ग्युसन कॉलेज पुणे इथं. तिला अनेक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. त्याच्यापैकी आर्ट, रायटिंग, स्पोर्ट्स, पेंटिंग, फोटोग्राफी अशा सुद्धा अनेक गोष्टींमध्ये अ, ती अगदी मनापासून पार्टिसिपेट करते. तिला या सगळ्या गोष्टींमध्ये खूप भाग घ्यायला आवडतं आणि त्याच्यामधनं तिचे फिलिंग्स, तिचे थॉट्स ती एक वेगवेगळ्या पद्धतीने मांडत असते. आणि हे करत असताना अ, खूप छान गोष्ट म्हणजे हे करत असताना ती खूप मनापासून करते. आता हे बुक सुद्धा तिने लिहिलेलं आहे. हे मेजरली तिने टीनेजर्स आणि यंग ॲडल्ट्स, म्हणजे अ, जे आता एका लाईफच्या एका फेजमधनं दुसऱ्या फेजसाठी, जे अगदी लहान मूल पण नाहीयेत, मोठा माणूस पण नाहीयेत, अशा मधल्या लाईफ पिरियडमध्ये जी लोक आहेत, त्या लोकांसाठी तिने लिहिलेलं आहे. त्याच्यातनं आपण तिच्याशी गप्पा मारणारच आहोत की ह्या पुस्तकाचा विषय काय आहे, तिला का लिहावं वाटलं वगैरे. पण तिचे जे आजपर्यंतचे ऑब्झर्वेशन्स आहेत आयुष्याकडे बघण्याचे, तिचे जे एक्सप्रेशन्स आहेत, तिला आयुष्यातनं जे जे काही आजपर्यंत शिकायला मिळालेलं आहे आणि तिला वाटतं की हे आपण जगासमोर मांडलं पाहिजे, कुणाला तरी ते वाचल्यानंतर फायदा होईल, ते तिने तिच्या पुस्तकातनं द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर ते पुस्तक आज आपण इनॉग्रेट करण्यासाठी तिचे सगळे मित्र, तिचे सगळे वेलविशर्स, तिचे फॅमिली मेंबर्स आज इथं आलेले आहेत. तर आपण त्या सर्वांचं स्वागत करूया आता. आणि त्याच्यानंतर मग आपण मेन इव्हेंटसाठी जाऊया. तर अनेक प्रख्यात डॉक्टर्स आज इथं आलेले आहेत, जे आपल्याबरोबर या बुक इनॉग्रेशनच्या निमित्ताने आहेत. अ, आपलं प्रेम, आपला सपोर्ट आणि अप्रिसिएशन दाखवण्यासाठी ते इथं आहेत. अतिशय सक्सेसफुल आणि मोठे मोठे असे बिझनेसमन आज आपल्याकडे आहेत. स्कूलिंग जिथं झालं काव्याचं, ते कोल्हापूर पब्लिक स्कूलचे फाउंडर आणि टीचर, तेही आपल्याबरोबर आज आहेत. तिचं 11th-12th जिथं झालं संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, त्याचे डायरेक्टर, प्रिन्सिपल, टीचर, तेही आज आपल्याबरोबर आहेत. पुण्यामध्ये सध्या ती शिकतीये. ते फर्ग्युसन कॉलेज, तिथले तिचे टीचर्स, तेही आपल्याबरोबर आहेत. आणि ऑफकोर्स फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स, सपोर्ट सिस्टीम, ज्याला आपण आपले वेलविशर्स म्हणतो, असेही अनेक जण आज आपल्याबरोबर आहेत. त्यांचंही आज आपण सगळेजण स्वागत करूया. मी आज शहा परिवाराच्या वतीने, विंग्स पब्लिकेशनच्या वतीने आपली ऑथर काव्या शहा
तिच्या वतीने मी सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्ही आज इथं आलात आणि आज आमच्याबरोबर वेळ घालवून तुम्ही काव्यासाठी आपला वेळ काढलात, तिला आशीर्वाद देण्यासाठी आलात. तर थँक्यू व्हेरी मच, सगळ्यांचा आभार. अ, तर त्यामुळं आपण हा प्रोग्राम आता सुरू करूया. आजच्या प्रोग्रामच्या निमित्ताने जे गेस्ट इथं आलेले आहेत, त्यात तीन मेजर गेस्ट आपल्याबरोबर आहेत. तीन मेन गेस्ट आज आपल्याकडे आहेत. त्यातले जे पहिले गेस्ट आहेत त्यांचं बेसिक इंट्रोडक्शन मी देतो. त्यांचं नाव आहे अ, अक्षता सामंत मॅडम, ज्या असिस्टंट प्रोफेसर आहेत GVMS कॉलेज, सॉरी GVMS संस्थेचं डॉक्टर दादा वैद्य कॉलेज ऑफ एज्युकेशन, जे गोव्यामध्ये आहे. तिथं अक्षता मॅडम असतात. त्यांनी इंग्लिशमध्ये MA केलंय, MEd केलेलं आहे. त्या नेट क्वालिफाईड पण आहेत आणि आता सध्या एज्युकेशनमध्ये PhD करतायत. त्या एक क्वालिफाईड एज्युकेटर आणि टीचर आहेत. अ, त्यांची एक्सपर्टीज ही स्किल डेव्हलपमेंटमधली आहे आणि त्या रिसोर्स पर्सन म्हणूनही अनेक नॅशनल, इंटरनॅशनल, स्टेट लेवलच्या इन्स्टिट्यूट्समध्ये एमिनंट पर्सनॅलिटी आहेत, रिसोर्स पर्सन म्हणून काम करतात. अशा अक्षता मॅडम आहेत. तर अक्षता मॅडमला आपण बुक पाठवलं होतं. अनफॉर्च्युनेटली ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये अजून. मला वाटतं कदाचित या सुट्टीमुळं किंवा पावसामुळं किंवा कशाने गडबड झाली असेल. तर अक्षता मॅडमला मी अ, विनंती करतो की मी त्यांना पिन पण करतो इथं. म्हणजे तुम्ही अखिलेश नाही, मी बहुतेक अक्षता मॅडम कुठं दिसत आहेत मला? अक्षता मॅडम आहात तुम्ही? करेक्ट, करेक्ट. मी आहेत आहेत. हा. नमस्कार. नमस्कार, नमस्कार, वेलकम. आज वेळात वेळ वेलकम. काढून आलात त्यासाठी थँक्यू. पुस्तक तुम्हाला थँक्यू. पाठवलेलं आहे, 1-2 दिवसात मिळेल. हो. मला वाटतं कुठेतरी येस. काहीतरी लॉजिस्टिकल डिले झालेला आहे. तर ऍक्च्युली. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पुस्तक तर वाचालच, त्यानंतर फीडबॅकही द्या. तोपर्यंत थोडंसं तुम्ही 2 मिनिटं काव्याबद्दल बोललात तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल, प्लीज. शुअर. थँक्यू. थँक्यू सो मच. सगळ्यात सुरुवातीला हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स टू काव्या. कारण काव्याला मी अगदी लहानपणापासून बघितलेलं आहे. पण आज वेन आय लुक ॲट हर ॲज अ रायटर अँड एका एज्युकेटरच्या पॉइंटने ज्या वेळेला मी बघते त्यावेळेला इट्स अ बिग ऑनर टू सी हर ग्रोईंग इन सच अ ब्युटिफुल वे. स्पेशली अबाउट काव्या आय फील म्हणजे ॲज अ ऑथर आय फील अ 19-year-old व्हॉइस ऑफ रेअर इन्साइट. Karan, it's not easy at this age to understand your own emotions and to be able to express them in such a delicate way. So, hats off to Kavya for her emotional maturity, honest reflections, and artful prose, is how I would hear. So, yes, congratulations to Kavya and her family. Thank you so much. Thank you. ग्रेट, Yes. ग्रेट, ग्रेट अक्षता मॅम. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही खूप सुंदर आणि अगदी थोडक्यामध्ये खूप छान सांगितलं. थँक्यू व्हेरी मच. आपण पुढच्या गेस्टला इंट्रोड्यूस करूया, त्यांना इन्व्हाइट करूया. त्यांचंही काम खूप सुंदर आहे. मी पहिले त्यांना पिन करतो इकडं, म्हणजे आपल्याला त्यांच्याशी बोलणं सोपं जाईल. राजश्री मॅम कुठे आहेत? एक मिनिट. Yes. नाव वी Yeah. कॅन सी यू. ग्रेट. वेलकम, वेलकम, वेलकम. मी राजश्री मॅडमचं थोडं इंट्रोडक्शन करतो. राजश्री शास्त्री मॅडम सिंगापूरवरनं आज आपल्याबरोबर आहेत. त्यांनी त्यांच्या बिझी शेड्यूलमधनं आज वेळ काढलेला आहे आपल्यासाठी. आर्टिस्ट आहेत त्या. गेली 20 वर्ष सिंगापूरमध्ये आर्टच्या फील्डमध्ये काम करतायत. त्यांची आजपर्यंत अनेक एक्झिबिशन्स सिंगापूरमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी झालेली आहेत. जपनीज लँग्वेजमध्ये आणि जपनीज लँग्वेजमध्ये त्यांचं मेजरली ट्रान्सलेशनचं काम चालतं. अनेक जॅपनीज, अमेरिकन, इंडियन कंपनीज बरोबर त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे आणि आपले स्पेशल आशीर्वाद देण्यासाठी, सपोर्ट दाखवण्यासाठी त्या आज आपल्याबरोबर आलेले आहेत. सो वेलकम राजश्री मॅम, थँक्यू व्हेरी मच.
Yeah, thank you so much. Thanks a lot. नाही, तर तुमच्यापर्यंतही कदाचित पुस्तक अजून पोहोचलं नसेल. नाही पोचलेलं नाहीये, पण मी मला सॅम्पल पाठवलं गेलं, तर सॅम्पलवरनं मला म्हणजे मला जरा जिस्ट कळलं, म्हणजे एक्झॅक्टली व्हॉट शी इज ट्राइंग टू से तसं. म्हणून माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही प्लीज माईक तुमचे स्विच ऑफ करा, म्हणजे आम्हाला डिस्टर्ब होणार नाही मेन सेशनला. सो एनिवेज, राजश्री मॅडम, तुम्ही थोडं बुकबद्दल आणि काव्याबद्दल थोडं एक्सप्रेस केलं तर आम्हाला आवडेल, प्लीज. हो हो हो, नक्की नक्की. फर्स्ट ऑफ ऑल, आज आपण सर्वजण आपल्या लाडक्या काव्याच्या पुस्तक प्रकाशनासाठी इथे जमलो आहोत, आणि मला म्हणजे ह्या प्रकाशना सोहळ्यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मला खूप मी आभारी आहे, आणि मला खूप आनंदही वाटतो. बरं, तर आज मी थोडंसं मराठी आणि इंग्लिशमध्येच बोलेन मी. आय होप यू डोंट माइंड. ऑफकोर्स नॉट. Yeah. So first of all, Kavya, I can see you there. So let me congratulate. Believe me, I was totally impressed when I got to know that you have authored a book at such a tender age of 19. Whatever Dr. Deepak said, and Akshata ma'am, she also said the same thing. The same thing I would like to reiterate, that it's such a nice thing, and I'm totally impressed with you. Well, the title of the book is The Quiet Art of Becoming, and small letters मध्ये, for minds that wonder and heart that wander. The title itself is so impressive की असं वाटतं की काय आहे ह्याच्यात, म्हणजे काय तिने लिहिलेलं आहे. म्हणजे इट मेक्स यू, म्हणजे इट पुल्स द ऑडियन्स. दिस इज व्हॉट आय फील. आणि मग देन सेकंडली आय वुड ऑल्सो लाईक टू से, मीन्स सेम थिंग व्हॉट अक्षता मॅम अँड डॉक्टर दीपक सेड जस्ट नाव, that penning down your own thoughts through your experiences as a kid, as a teenager, and publishing them in the form of a book at such a young age in itself is an achievement. म्हणजे so from what I feel, when I read the sample of that book, I understand Kavya to be a very creative and a curious person. And she has rightly said, because I remember whenever you reach out, whenever you visit a bookstore or a bookshop, you always come across so many self-help books. But these self-help books are only for adults. There you don't get to see any books for teenagers or early adulthood. So this shows that how observant you are at that age. Becoming self-aware and becoming such observant is something very rare. That's the reason you stand out in a crowd. I mean, and today you are able to publish a book. That's really amazing. So now, when I saw this, when I read the sample of the book, so these are my thoughts. Okay, you can correct me if my perspective is something different. But I think, or through this process, my thought process, you seem to focus more on the quiet inner changes that happen through our everyday experiences. म्हणजे ते एव्हरीडे एक्सपिरियन्सेस, इट कुड बी एकदम क्षुल्लक एक्सपिरियन्स, अनुभव असेल, पण त्या अनुभवावरनं माणूस शिकतो हे आपल्याला जाणवत नाही. बिकॉज कसं असतं, आता हिअर द सेंट्रल आयडिया तू काय केलंय, सेल्फ रिफ्लेक्शन अँड पर्सनॅलिटी ग्रोथ, विच इज नॉट ऑलवेज विजिबल. बट वी ऑलवेज, मुख्य कल्पना अशी आपण नेहमी करतो की आपलं कसं असतं, ग्रोथ म्हणजे प्रगती किंवा वाढ म्हणजे दिसली पाहिजे. जसं की आता दॅट पर्सन हॅज अचिव्ड समथिंग, ही गॉट अ गुड जॉब, और तो पीएचडी झाला किंवा तो डिग्री झाला किंवा त्याने काहीतरी केलं इन द फॉर्म ऑफ अ रिवॉर्ड और समथिंग. सो इट इज नॉट सो. सो प्रगती कॅन बी म्हणजे शांतपणे किंवा क्वाइटली समथिंग इनसाइड. इट इज सेल्फ इंट्रोस्पेक्शन, व्हॉट यू हॅव रिटन, सेल्फ एम्फेसाइज, सेल्फ अवेअरनेस अँड हाऊ इट हेल्प्स. आणि हे पण तू त्यात हे केलेलं आहे. म्हणजे कसं की सेल्फ अवेअरनेसमुळे काय होतं, दॅट पर्सन is learning something that is EQ, what we say, emotional quotient. आपलं EQ हे होतं, इम्प्रूव्ह होतं. जसं की we become more resilient. The resilience is very important in case of teenagers, of course in adults also, which most of us lack. Even as an adult, as a middle-aged woman or an old woman, we lack resilience, many of us. The resilience is that सगळ्यांच्या आयुष्यात
म्हणजे अडचणी, अपघाती असे येत असतात. म्हणजे त्याचं प्रमाण वेगळं असतो कारण सगळ्यांची कॅपॅसिटी, झेलण्याची कॅपॅसिटी सगळी वेगळी असते. सो देर आर सेटबॅक्स इन लाईफ. It's basically so you need to resilience. If you develop resilience is what you bounce back to normal life. Once you have had a setback, you suffer during that setback, and then bouncing back to your normalcy is resilience. So this is developed, this is very difficult to develop, and you have emphasized on all these qualities, which is very rare at your age, because your thoughts, when I read the sample, I'm eagerly waiting to read the book. I'm looking forward to it. But what I see that your thought, you are really much more ahead of your age group. This is what I feel. And I just like the overall concept. And this is what I found appealing, is that you have given importance to small and invisible changes. That is all these things you have given importance. And all the very best, Kavya. May your creative mind always flourish, and may you continue writing and inspiring other teenagers as well. And it's really wonderful. Thank you so Thank much you for so giving much. me this That opportunity. means a lot. Thank you so much. थँक्यू राजश्री मॅम. खूप दीपक सुंदर. सर, एकच मिनिट फक्त डिस्टर्ब करते. हो हो हो. 40-50 जण कपॅसिटी संपली आहे म्हणून वेटिंगला आहेत. अच्छा. मग आता अवघड आहे कारण तेवढीच कॅपॅसिटी आहे आपली. आता हो. 100चा कोटा आपला फुल झालेला आहे. 100चीच कॅपॅसिटी आपली आहे. हो. मी तर शुभेच्छा देऊन बाहेर पडू का, म्हणजे बाकी जॉईन होतील? नाही, आपला अजून ऑलरेडी नाही जे नाही, आलेले अजून आहे. मेन प्रोग्राम बाकी आहे. प्रोग्राम बाकी आहे. हा. सो एनिवेज, राजश्री मॅडम, थँक्यू. तुम्ही खूप छान शब्दांमध्ये सांगितलं. काव्य, आय थिंक आपण पुढे जाऊया. तुझ्या मम्मी पप्पांना बोलव. आपण तुझ्या मम्मी पप्पांच्या हस्ते बुकचं इनॉग्रेशन करूया. अ, तू आणि तुझे मम्मी पप्पा असे आपण तो विषय पुढे घेऊन जाऊ. Yes, sir. Thank you. सो ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो, आजचा स्पेशल दिवस 15 ऑगस्ट, इंडिपेंडन्स डे, आणि दुसरा स्पेशल दिवस काव्याचं बुक लॉन्च, हे आपण सेलिब्रेट करण्यासाठी आज आहोत. आज काव्याच्या मम्मी पप्पांच्या हातामध्ये जे दिसतंय ते काव्याचं बुक आहे, आणि त्याच्या इनॉग्रेशनसाठी आज आपण आलेलो आहोत. माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप अभिनंदन. तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक आहे. मम्मी पप्पांचं खास, कारण त्यांनी एवढा फ्रीडम आणि एवढा सपोर्ट दिला, त्याच्यामुळं काव्या 19व्या वर्षी एवढं छान काम करू शकली. आणि ऑब्व्हियसली काव्या, तुला एवढे सपोर्टिंग पेरेंट्स मिळाले, त्याच्यासाठी तुझंही अभिनंदन, तुझंही कौतुक. तूही ऑब्व्हियसली खूप छान काम करतीच आहेस. तर थोडंसं कॅमेराजवळ बुक घेऊया, म्हणजे सगळ्यांना त्याचं कव्हर दिसेल. थोडं वर घ्या, थोडं वर. हा, बस. त्याचा थोडा ग्लेअर येतोय, पण हा, चांगलंय. ग्रेट ग्रेट. मी बुकची अमेझॉनची लिंक ग्रुपमध्ये टाकणारच आहे, त्यामुळं तिथं काहीच अडचण नाहीये. आता जेवढे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांनाही काव्याशी बोलायला, अभिनंदन करायला, प्रश्न विचारायला ती पण संधी मी देणार आहे थोड्याच वेळामध्ये. सो थँक्यू व्हेरी मच. पुस्तकाचं उद्घाटन झालं, प्रकाशन झालं, हे मी अनाऊन्स करतो. आणि एक काव्या, तुझ्या हातामध्ये एक छान फोटो दिसतोय मला. तो काय आहे तो फोटो? पहिले स्वीट खाऊन घे, तोंड गोड कर, आणि मी तुला काही प्रश्न विचारणार आहे आता. थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन्स. फॅन्टॅस्टिक. पण खूप सुंदर फोटो आहे तो. Thank you. ग्रेट ग्रेट. सो कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं. हा, ओपन कर. येस. Thank you. कॉंग्रॅच्युलेशन्स काव्या. अँड मी तुला लहानपणापासून ग्रो होताना बघितलंय, अँड आय एम शुअर दिस बुक मस्ट बी अ फॅन्टॅस्टिक बुक. मी स्वतः वाचणार आहे हा बुक, आणि तुला मी गोव्याला इन्व्हाइट करतोय. आमच्या सगळ्या कॉलेजेसमध्ये आणि स्कूल्समध्ये पण तुला इंट्रोड्यूस करून देईन. त्यांना सगळ्यांना वाचून दे. तुझे
बरे विचार जे आहेत, कारण तुमचं का आज दुपारी मी सगळं बघितलं तुमचं 4:30 वाजता नंतर, तर मला खरंच बरं वाटलं. तू ज्या तऱ्हेने हँडल केलं, ज्या तऱ्हेने आन्सर केलं, तर तुला मी सगळ्या माझ्याकडनं आणि आमची गोव्याच्या सगळ्या आमच्या फॅमिलीकडनं तुला बेस्ट विशेस देतो. ऑल द व्हेरी बेस्ट. Thank you so much. थँक्यू. आणि आता मी तुला काही प्रश्न विचारणार आहे तुझ्या बुकच्या संदर्भात आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया. ठीक आहे. एक सुंदर पेंटिंग मला तुझ्या कव्हरवरती दिसतंय आणि खूप छान व्हायब्रंट कलर मधलं आहे ते. काय आहे ते पेंटिंग? कोणी केलेलं आहे आणि काय त्याच्यातनं मेसेज द्यायचा आहे त्या पेंटिंग मधनं? सो पेंटिंग मीच केलंय, हँडमेड आहे, कॅनव्हास आणि अक्रेलिक पेंट्सनी केलंय. वाव. अँड इट वॉजंट अ पेंटिंग जे मी आधीच करून ठेवलेलं आणि बुकला लावलंय, तसं नाहीये. त्या बुकसाठी स्पेसिफिकली मी अख्खा एक दिवस घालून ते पेंटिंग केलंय. बर. So basically, the painting has a person and water, specifically ocean, I would say. So माझा असं पर्सनल हे आहे की मी जेव्हा पाण्यात असते, लाईक प्रॉपर वेन आय एम इदर स्विमिंग और आय एम जस्ट रिलॅक्सिंग, दॅट इज वेन आय फील द मोस्ट रिलॅक्स्ड. की लाईक माझ्याचे सगळे थॉट्स सबमर्ज्ड होऊन जातात. And also, water has a flow, especially natural water. So that is what the book is also trying to say, that everything will pass with a flow. You don't have to force anything. So that was a thing. And yellow and blue colors was a thing for me as well, because my book has yellow and blue front cover as well as yellow and blue back cover. So yellow and blue is basically, these are like two of my favorite colors that I've been using since childhood. So if something was wrong, these are the two colors that I usually use. So to fix things up, or like they'll make everything look better. असं कायम होतं. अँड या म्हणजे जेव्हा पुस्तकाचं एक फ्रंट कव्हर बनवायचं असतं, तेव्हा आय नो लाईक अ लॉट ऑफ पीपल डू ग्राफिक डिझायनिंग और दे ऑप्ट फॉर अन इमेज फ्रॉम इंटरनेट. But I was like, I want this to be as authentic as possible. Why should I rely on somebody else? करेक्ट. जर मी माझ्या हिमतीवर हे अख्खं पुस्तक करतेय, तर मग मला सगळं स्क्रॅच पासून स्टार्ट टू एंड मलाच करायचंय. म्हणून That तुझा was बॅक कव्हरचा फोटो पण आपण तू जो स्वतः क्लिक केलेला आहे बॅक yes, कव्हरच्या बॅकग्राऊंडलाही आपण तोच फोटो वापरला. करेक्ट. exactly. So तो मी क्लिक केलेला फोटो आहे म्हणून तो लावला. And art and photography are two of my very major interests. That's why. फॅन्टॅस्टिक. तुझ्या बुकचं टायटल आहे आर्ट ऑफ बिकमिंग, द आर्ट ऑफ बिकमिंग. ह्याच्यातनं या टायटल मधनं काय मेसेज द्यायचा प्रयत्न करतेस तू? So we have a lot of books in the world which start with the phrase the art of dash, the art of something. But nobody gives attention to the quiet art, like things that only you know, or things that not the whole world knows that are going on. It could be with you, it could be in your life, it could be the circumstances, the situations. So nobody talks about the quiet art, things that only you understand, things that nobody talks about, things that nobody realizes. So that's why the quiet art was the thing. And it was also promoting art as a whole, that whatever we do, like the smallest things that we do, they are a part of art. Whatever we do is art. But आपण तेवढं त्या गोष्टींना इम्पॉर्टन्स देत नाही की ही कला म्हणून समजली जाऊ शकते. That was the thing. And becoming, because you are becoming, like in every phase of our lives, we are becoming something. So that's why the quiet art of becoming, it was like the perfect title. म्हणजे टायटल ब्रेनस्टॉर्मिंगला मला खूप वेळ गेली, बट हे एवढं सिम्पल आणि असं साधं सगळ्यांना कळण्यासारखं पण वाटलं, बट एक त्यात पोएटिक एलिमेंट सुद्धा आहे. सो आय वॉज लाईक, दिस इज द फायनल टायटल, आय एम लॉकिंग इट इन. फॅन्टॅस्टिक, अमेझिंग. ह्याच्यातनंच तुझी थॉट प्रोसेस पण कळते, ह्याच्यामधनंच तुझी मॅच्युरिटी पण कळते की तू किती वेगवेगळ्या डायमेन्शन्सनी आणि किती वेगवेगळ्या पद्धतीने अँगल्सनी या सगळ्यांचं अनालिसिस पण करतेस आणि या सगळ्याला तू विचार पण करतेस. फॅन्टॅस्टिक, अमेझिंग. थँक्यू. जर कोणी हे पुस्तक वाचायला घेतलं तर त्याला पुस्तकातनं काय मिळेल? त्याला म्हणजे त्याचा काय फायदा होईल हे पुस्तक वाचल्याने? सो जसं मी बोलले की टार्गेट ऑडियन्स मेनली टीनेजर्स आणि यंग ॲडल्ट्स आहेत.
बट इवन इफ थोड्या मोठ्या लोकांनी जरी वाचली तरी त्यांना पण मजाच येणार आहे, बिकॉज त्यांच्यासाठी तर नॉस्टॅल्जिक होणार की हा, आधी मी जेव्हा लहान होते, मी जेव्हा माझ्या टीनेजर्स मध्ये होते तेव्हा तेव्हाचं सगळं आठवतंय तसं. ऑफकोर्स थोड्या गोष्टी डिफरंट असणार जनरेशनल गॅपमुळे, थोडा एक्सपिरियन्सेस डिफर होतील. बट फर्स्ट ऑफ ऑल द बेस्ट थिंग अबाउट दिस बुक इज तुम्ही कोणताही पेज मधून शेवटून सुरुवातीहून उघडा, तुम्ही कोणताही वाचू शकता. तुम्हाला सुरुवातीपासून एंड पर्यंत अख्खी बुक वाचायची आहे अशी काहीच गरजेचं नाहीये. तुम्ही कोणताही पेज वाचा, एकच सब टॉपिक वाचा, डन. सो दॅट इज द बेस्ट पार्ट अबाउट दॅट बुक. आणि मी तसं का केलंय, बिकॉज आय अग्री की टीनेजर्स, यंग एडल्ट्स, वी एस्पेशली हॅव व्हेरी लेस अटेन्शन स्पॅन. कधी कधी असं बोर पण होतं बुक वाचताना. सो दॅट्स वाय ती तशी केली आहे. आणि मेन फायदा काय होणार म्हटलं तर, दिस book is written by me. I am a teenager and now I'm a young adult. So that's why this book is going to feel very relatable to you. And main is, I don't want teenagers or young adults to feel that they have to suppress something, they have to do something under pressure. I wish we could talk about these things, like you and me, one on one, something like that. So मी अशा नरेटिव्ह स्टाईल मध्ये पण ते पुस्तक लिहिलंय की असं वाटायला पाहिजे की मी तुमच्याशी बोलतीये, rather than you're reading a book. It's like I'm talking to you. So that was my main reason. And another thing is, I have talked about topics that people don't talk about. It could be like things that we don't talk about, or as well as things we miss out on, or we don't really realize that something like that is happening. And मी अशा थोड्या छोटे छोटे जोक्स पण ऍड केलेत त्यात, जे Gen Zs or Gen Alphas would understand. So just to make the book a little more fun. So that was my major intention. लवली. सो हे मेजरली तू जसं म्हणलीस तशी यंग साठी बुक आहे. आणि ऑब्व्हियसली तुझं फ्रेंड सर्कल हे तसंच असणार आहे, तुझे कझन्सही ऑलमोस्ट त्याच एजचे असणार आहेत, सो त्यांचं आणि तुझं जेलिंग पण तसंच असणार आहे. सर, हे बुक ज्या वेळेला तुझी रायटिंग प्रोसेस चालू होती त्यावेळेला तुझ्या फ्रेंड्सनी किंवा तुझ्या सिमिलर एज ग्रुप्सच्या बाकीच्या कझन्सनी वगैरे ह्याच्यात कॉन्ट्रीब्यूट केलं, नॉट इन टर्म्स ऑफ रायटिंग, ऑब्व्हियसली इन टर्म्स ऑफ एक्सपिरियन्सेस अँड थॉट्स? येस. सो द थिंग विथ कझन्स इज, तो ऍक्च्युली अजून एक पॉइंट आहे की माझे सगळे कझन्स माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत. म्हणजे दे आर 15-20 इयर्स एल्डर टू मी. अँड इनफॅक्ट देअर किड्स आर अराउंड माय एज, तसा इश्यू आहे. सो दॅट वॉज अनदर रिझन वाय आय वॉन्टेड टू राईट इट, बिकॉज इन अ वे आय यूज टू फील असं माझ्या एजचं कुणी नाहीये. इट्स नॉट अ सॅड थिंग, आय एम हॅपी अबाउट इट दॅट आय एम युनिक. दॅट वॉज अ थिंग. सो आय वॉज हा, म्हणून असं ऍज सच फॅमिलीमध्ये माझ्या एज ग्रुपमध्ये कमी लोक आहेत तशी. सो आय वॉन्टेड टू राईट इट फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह एज वेल. And contribute as in, of course, they contributed a lot. Each and every person in my life, it could be my friends, family, teachers, my parents, my brother, and even my surroundings, like whatever. May it be my room, may it be my classroom, may it be the area I live in or the city. काहीही असो. So every single thing has become a material. सो सगळ्यांचं काही ना काहीतरी माझ्या पुस्तकात आहे. ऑफकोर्स स्पेसिफिक नाव नाहीये, पण जेव्हा ती व्यक्ती वाचेल तेव्हा त्यांना कळेल की हा, आपण हे एकत्र केलेलं, हा, हे असं होतं, सो तिने लिहिलंय. सो मेमरीज आहेत, मोमेंट्स आहेत बुक्समध्ये, आणि जनरल डिस्कशनसाठी पण भरपूर टॉपिक्स आहेत. सो दर एक गोष्टीला आपण वेगळ्या वेगळ्या दृष्टीने बघू, न्यू पर्स्पेक्टिव्ह टू ओपन. दॅट्स वाय दॅट बुक इज बिन रिटन लाईक दॅट. फॅन्टॅस्टिक. आता हे जे पुस्तक वाचणार आहेत लोक, जे जे आता ज्यांच्याकडं कॉपीज ज्यांच्याकडे ऑलरेडी गेल्या आहेत तेही वाचतील, आणि ऑब्व्हियसली आता काही लोक ते घेऊन वाचतील, कारण आता ऑब्व्हियसली तू इतकं छान एक्सप्लेन करतेस म्हटल्यानंतर सगळ्यांचीच क्युरिओसिटी इन्क्रीज झालेली असणार आहे की अरे हे वाचलंच पाहिजे टाईप्स. पण तुझ्या रीडर्ससाठी तुझा काय स्पेशल मेसेज आहे की कुणी हे वाचलं पाहिजे, कुठल्या पर्स्पेक्टिव्हनी वाचलं पाहिजे, आणि त्या वाचल्यानंतर त्यांना जर तू काहीतरी फूड फॉर थॉट्स देणार असशील तर ते काय असेल? सो ते एक थोडंसं तुझ्या सगळ्याच रीडर्सना एक्सप्लेन कर की काय मेसेज आहे ॲज अ ऑथर तुझा. Okay, so as a author, I want to tell you that even if you're not a book reader, it's completely fine. You can give my book a try. म्हणजे तुम्ही सुरुवात माझ्या बुक पासून करू शकता. बिकॉज मला पण सुरुवातीला कसं व्हायचं की ऍक्च्युली बुक जर्नीची प्रोसेस कशी आहे की हे बुक तयार कशासाठी केलेलं गेलेलं की
मी 12th बोर्ड्स नंतर सुरू केलं हे पुस्तक लिहायला बिकॉज इट टुक मी अ इयर टू राईट दिस होल बुक. So that's why I was like, okay, I am not a reader, but if I want to become a writer, I must start reading. So that's why I was like, let's give people something they'll actually relate to. आता माझ्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला तर खूप सोपं आहे वाचणं बिकॉज माझी मैत्रीणच लिहितीये, माझी बहीणच लिहितीये किंवा माझी भाचीच लिहितीये तसं होणार. सो ऑफकोर्स आय नो देल रीड अँड ॲट द बॅक ऑफ द माइंड वॉट देल थिंक की हा माझं कुठेतरी इकडे असणार आहे सो आय मस्ट रीड. सो ते एक मेन गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आय प्रॉमिस की इट्स गोइंग टू फील व्हेरी रिलेटेबल. Like, of course, some of them are my very personal experiences, but I have tried to write it from every teenager's or every young adult's perspective. Like, there might be some things that I may not feel, but I know that other people feel because I talk to these things openly about to my friends or to my cousins. So, आमच्या एज ग्रुपशी. सो दॅट माझं पण तेवढं पर्स्पेक्टिव्ह वाढतं की हा ह्याला ह्या गोष्टीबद्दल मला जरी असं वाटत असेल तरी त्या व्यक्तीला दुसरं काहीतरी वाटतंय. So I tried to be as empathetic as possible while writing that book. And I think that is why you should read that book because somewhere you're going to find that book relatable. You won't read it just for the sake of reading it. I am pretty sure. And I know you'll have fun. Even if तुम्हाला जर काही टॉपिक्स genuinely boring वाटले, skip them. Because as I said, this book is something you can read from any page, from any paragraph. You are going to find something relatable. सो तुम्हाला जे आवडतंय ते वाचा त्यात पण काही हरकत नाही. मस्त. इतकं छान सांगितलंस की आता सगळ्यांनाच इन्क्लुडिंग मी अजून तुझं पुस्तक वाचलेलं नाहीये. मी फक्त त्याचं प्रूफ रिडिंग एडिटिंग चालू असताना मधनं अधनं थोडंसं बघितलं. पण आता ज्या पद्धतीने तू एक्सप्लेन केलंस त्याच्यावरनं तर वाटतं की अरे नाही आता तर वाचायलाच पाहिजे. म्हणजे वेळात वेळ काढून वाचायला पाहिजे आणि देन ऑब्व्हियसली मजा येईल. आय एम शुअर इथं प्रेझेंट असलेल्या प्रत्येकाचं फिलिंग तेच असेल. सो या बुकचं आज आपण इनॉग्रेशन केलं, अनवील केलं आणि हे पुस्तक ॲमेझॉनवरती पण अवेलेबल झालेलं आहे. पेपरबॅक फॉर्मॅटमध्ये पण झालेलं आहे आणि किंडल फॉर्मॅटमध्ये पण झालेलं आहे. त्याच्या लिंक्स मी आता देईनच ग्रुपमध्ये. सो त्या लिंक्स आल्यानंतर तुम्ही तुमची कॉपी बुक करू शकता. आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे पुस्तकाची MRP आहे ₹399. ही त्याची प्रिंटेड MRP आहे जी अदरवाईज तीच असणार आहे. पण आज लॉन्चचा दिवस आहे, बुक लॉन्चचा दिवस आहे. त्यात आज इंडिपेंडन्स डे आहे. त्यामुळं आपण बुकवरती 36% डिस्काउंट देतोय आणि ओनली फॉर ₹256 हे बुक अवेलेबल असणार आहे डिस्काउंटेड रेटवरती. ॲमेझॉन सारख्या एका प्रॉमिनंट प्लॅटफॉर्मवरनं तुम्ही तुमची कॉपी तुम्ही बुक करू शकता आणि तुम्हाला घरपोच ती येऊन जाईल. मी त्याची लिंक आता देईनच थोड्याच वेळात. प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे की तुमचं जे काय काव्यासाठी असलेलं प्रेम आहे, सपोर्ट आहे, ॲप्रिसिएशन आहे, ते शो करण्याचा हा एक खूप चांगला चान्स आपल्या सगळ्यांना आहे की आपण ते बुक नुसतं विकत नाही घ्यायचंय तर ते पूर्णपणे वाचायचंय आणि काव्याला आपला ऑनेस्ट फीडबॅक जो आहे तो तिच्यापर्यंत पोहोचवायचा आहे की तू जेवढे एफर्ट घेऊन हे सगळं एवढा विचार करून जे सगळं लिहिलंस ते ॲज अ रीडर आपल्याला कसं वाटलं ही आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे. सो काव्याशी मी तर खूप गप्पा मारल्या, याआधी मारलेल्या आहेत, आत्ताही मारतोच आहे. पण आता मी रिक्वेस्ट करीन तुमच्यातल्या सर्व फॅमिली मेंबर्सना, फ्रेंड्सना, सगळ्या वेल विशर्सना की तुम्हाला जर तिच्याशी काही बोलायचं असेल, तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला जर काही तिला फीडबॅक द्यायचा असेल तर तुम्ही कॅमेरा ऑन करा, अनम्यूट करा आणि डायरेक्ट तिच्याशी संवाद साधा. तोपर्यंत मी ॲमेझॉनची बाईंग लिंक चॅट बॉक्समध्ये टाकतो. थँक्यू. तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. हॅलो. हॅलो. हा काव्या, हाय अंकल, काय म्हणता? मी ठीक आहे. सर्वप्रथम सगळ्यांना 80व्या आपल्या भारत देश स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आणि तुला खूप खूप शुभेच्छा, खूप आशीर्वाद. थँक्यू सो मच. मराठीत बोलतो हा. चालेल. महत्वाचं म्हणजे काय आहे की जसं आता डॉक्टर परबत सरांनी जे सांगितलं की वेगळ्या वेगळ्या डायमेन्शननी तू त्या पुस्तकात हे केलं. मला टायटल माहित नव्हतं, मम्मीने टाकलं होतं पण टायटल माहित नव्हतं. असू दे, टायटल इज व्हेरी गुड. ऍक्च्युली त्यांनी जे सांगितलं महत्वाचं बेसिकली कसं आहे की तुला कला, क्रीडा
संस्कृती अशा विविध अंगी तुला त्याचा अनुभव आहे आणि त्या बेसिसवर तू हे बुक लिहिण्याचं धाडस केलंस आणि ते पूर्णत्वास नेलं, साकार केलंस तुझं स्वप्न जे होतं ते. आणि त्याला एक गोष्ट सांगतो की सगळ्यात महत्वाचं कुठलंही टायटल ऑफ बुक हे सगळ्यात महत्वाचं असते, त्यानंतरच त्यातला आतला जो आहे तो गाभा कळतोय. आणि पुस्तकामधला जो लेखक असतो, लेखक बनणं काही एवढं सोपं नाही. एवढ्या लहान वयात तू एवढं मोठं धाडस केलंस आणि ते खरोखर प्रत्यक्षात उतरवलंस, त्याबद्दल तर कौतुक आहे आणि मला अभिमान पण आहे. अभिमान मलाच नाही तर तुझ्या आईबाबांना, आजोबा आजींना सगळ्यांनाच आहे. कारण काय असते की लेखक जेव्हा एखादं पुस्तक लिहितो, त्या लिहिण्यामागचं त्याचं इंटेन्शन जे आहे हे वाचणाऱ्यापर्यंत पोहोचणं हेच त्याचा खरा उद्देश असतं. हे जेव्हा पोहोचते तेव्हा समजायचं की ते पुस्तक खरं लिहून झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की तू आता जेन अल्फा बद्दल पण बोललीस, त्यांच्यापर्यंत तुझा जो मेसेज आहे तो जावा. आणि या वर्षीचं बेस्ट सेलर म्हणून पुस्तक तुझं कीर्तिरूपास यावं आणि तसंच त्या पद्धतीनं पुढची देखील तुझी एक मोठी लेखिका म्हणून आपल्या महाराष्ट्रातली म्हणा भारत देशाची तू तुझं तसं भविष्य उजळून निघो ही शुभेच्छा देतो. आणि महत्वाचं म्हणजे मला प्रणित भैयाबद्दल तू तुझे काढलंस वाक्य किंवा त्याचा फोटो घेऊन बसलास, म्हणजे आता मीच काय सगळेजण थोडेसे भावूक झाले असतील. एनिवे, तो तुझ्या पाठीशी आहेच आणि ठीक आहे. तुला शुभेच्छा देतो आणि दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि बेस्ट बुक सेलर म्हणून हे व्हावं म्हणून परत प्रार्थना करतो. ठीक आहे. थँक्यू अंकल. खूप छान वाटलं तुम्ही बोलला. गॉड ब्लेस यू. मी पण तुला खूप शुभेच्छा देते काव्या. आणि आम्ही नक्की पुस्तक घेऊन वाचू आणि तुला फीडबॅक देणार आहे, कारण मला तुझा स्वभाव माहिती आहे. तू माफ करा पण मी आता परिचय काही देत नाही, कारण ती मला ओळखते म्हणून मी परिचय नाही देत. तर मी आजच बुक करते पुस्तक, वाचून फीडबॅक देणार आहे. आणि 3 वर्षाच्या आधीच आपलं जे काही तू माझं घेतलं होतं एक आईच्या वाढदिवसाला, तर ते असं छानसं असं श्लोक आणि काय म्हणते त्याला कवितेच्या माध्यमातून मी व्यक्त झाले होते, तसंही मी व्यक्त होईल हे लक्षात ठेवशील. तर तुला खूप खूप शुभेच्छा काव्या. खूप मजा आणि आनंद झाला. असंच प्रगती कर, आशीर्वाद आहे तुला. थँक्यू आंटी. सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे, मी चॅटबॉक्समध्ये बाईंग लिंक टाकलेली आहे ॲमेझॉनची. डिस्काउंट ॲप्लिकेबल आहे. MRP 399 आहे. आजच्या स्पेशल दिवशी ती 256 रुपीजला बुक अवेलेबल आहे. मी बुकची लिंक परत एकदा टाकीन. बुक ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. कुणाला किंडल कॉपी घ्यायची असेल विकत, ई बुक घ्यायचं असेल तर ते पण तिथंच अवेलेबल आहे. सो प्रत्येकाने आपली कॉपी लवकरात लवकर बुक करा, कारण डिस्काउंट फक्त आजच्या दिवसापुरता आहे, नंतर तो डिस्काउंट असणार नाही. सो कुणाला काही फीडबॅक द्यायचा असेल तर प्लीज अनम्यूट करून तुम्ही डायरेक्ट देऊ शकता. हॅलो काव्या. हॅलो. हाय. तू आय गेस मला ओळखत असशील. फर्स्टली कॉंग्रॅच्युलेशन्स अँड आय एम सो प्राऊड ऑफ यू. मी कॅमेरा ऑन करत नाहीये बिकॉज लाईक आय एम टू व्हेरी शाय, बट मी तुला कॉल करेन नक्की. मला फक्त इतकंच विचारायचं होतं की लाईक हाऊ डिड यू कीप द मोटिवेशन टू कीप रायटिंग दॅट बुक? कारण असं होतं ना की तुम्ही एक बुक लिहायला घेतली अँड यू आर लाईक तुमच्याकडे आयडियाज असतात, सगळं असतं, पण देन यू लिव्ह इट इन बिटवीन. कधी कधी लाईफ चॅलेंजेस येतात किंवा व्हॉट्स एव्हर डिस्ट्रॅक्शन्स. सो हाऊ डिड यू लाईक रीच द एंड पेज किंवा या जस्ट टेल मी. Yes, thank you so much, Sanskriti. Thank you that you joined the meeting today. So, तो ऍक्च्युली खूप चांगला क्वेश्चन आहे, बिकॉज ते मोटिवेशन आणि ती डायरी एंड पर्यंत, म्हणजे युजली आपण असं जर्नलिंग करतो तेव्हा पण आपल्याला ते इश्यू येतं. सो बुकच्या एपिलॉग मध्ये पण लिहिलंय हे. बट मी ना 10 वर्षाची होते तेव्हा माझ्याकडे मी ना एव्हरी इयर एक छोटीशी नोट लिहायचे ऍज इच इयर एंड्स, की मी त्या वर्षी काय शिकले और काय असा वेगळा अनुभव आला. सो ते बुलेट पॉइंट्स घेऊन मी पुढचं सगळं लिहायला सुरू केलं. टफेस्ट पार्ट हा होता की
when I was writing about my childhood self, I had to imagine myself how I was as a child. की हा मी लहानपणी कशी होते, मग मी 10 वर्षाची होते तेव्हा मी काय विचार करायचे, मग मला काय वाटलं असेल. सो बुकची ऍक्च्युली जो फ्लो आहे बुकचा तो तसाच आहे की when the starting pages are like how would a childhood काव्य राईट स्टार्टिंगला, मग मी ऑफकोर्स त्याला स्वतःचा फ्लो दिलाय की तो लँग्वेज थोडं स्ट्रक्चर असावं म्हणून. बट मेनली तसंच होतं की जे विचार करून की 11 वर्षाची होते तेव्हा कशी असेल, 12 वर्षाची होते तेव्हा कशी असेल, ते सगळ्यात टफ पार्ट होता. मग तेव्हा कधी कधी मोटिवेशन जायचा, काही काही चॅप्टर्स खूप खराब पण यायचे. पण मग जेव्हा परत लाईक असं वाटायचं की नाही स्टार्ट करायचं तर फ्रेशच स्टार्ट करायचं, थोडा वेळ लागू दे. बट मग खूप एरर्स, खूप ट्रायल्स अँड एरर्स झालेत बुकमध्ये. सो दॅट वॉज द मोटिवेशन की लाईक as I said, like everybody is either elder to me or younger to me. I am the only one in the generation as such. So I used to feel like, no, I want people to know this. I want people to talk about this with me. आता I am also excited की तुम्ही सगळ्यांनी बुक वाचल्यानंतर तुम्ही माझ्याशी बोलायला या त्याबद्दल. सो आपण असे टॉपिक्स डिस्कस करू जे आपण जास्त बोलत नाही तसे. सो दॅट वॉज माय मोटिवेशन की एकदा बुक कम्प्लीट झाली की आय विल बी प्राऊड ऑफ इट. अँड आता आय हॅव अ न्यू रिझन दॅट देर आर लाईक मला एवढं छान वाटलं की 100+ पार्टिसिपंट्स एक्सीड झालेत. दॅट Yeah. सो मेनी पीपल आर जेन्युनली एक्साइटेड अबाउट माय बुक अँड नाव आय नो इट्स वर्थ एव्हरी सिंगल मिनिट आय स्पेंट ऑन इट. Yeah, that's lovely. ठीक आहे. ऑल द बेस्ट आणि थँक्यू. आपण नक्की भेटू जमलं तर. ओके. येस, थँक्यू सो मच. अ, हाय वैष्णवी काव्या. वैष्णवी नवलेंनी हात वर केलेला आहे. आपण पहिले आत्ताचे जे सर बोलले त्यांचं ऐकून घेऊ, नंतर वैष्णवी नवलेंना मी रिक्वेस्ट करेन की त्यांनी बोलावं. या प्लीज. Hi Kavya, this is Satyan uncle. हाय Heartiest काका, congratulations. I थँक्यू. am so happy and proud of you. And today I can definitely say that you are one of the best things that has happened in our family. I'm sorry, I'm actually a little bit emotional today. How could I not be emotional? This is a very beautiful achievement I am seeing. आवाज येत नाही. हा. बाकीच्यांना रिक्वेस्ट आहे थोडंसं आपण अनम्यूट जर करू शकलात तर. सत्यन सर, यू कॅन कंटिन्यू प्लीज. काका तुम्ही म्यूटवर आहात, प्लीज अनम्यूट. हा नाहीतर नेक्स्ट घ्या सर, ते जमलं. Okay. Kavya, heartiest congratulations. I'm very happy and proud of you. And you are one of the best things that has happened in our family. You have a lot of sensitivity, which is, in my opinion, very essential for an author, a writer. And on a personal note, I definitely want to thank you because you actually fulfilled my dream. I wanted to be a writer. I actually wrote some poetry as well. And, things happened in life, as you may know. And I'm very happy and proud that you actually completed my dream. You are a very sensitive person, which is essential to be an author. And your thought process, your view to look at life in a very different way goes above and beyond a regular normal life. And that definitely tells me that you will do a lot, different in life in a nice way, in a good way. And of course, you have a great sense to do something for human beings, which I think is very essential in life. Today, I can Thank you. proudly and very confidently say that I am a proud uncle of an author, proud kaka of an author. My very best wishes to you. आणि थोडंसं मराठीमध्ये सांगेन मी की
काही वेदना अशा असतात जीवनामध्ये आणि काही गोष्टी अशा असतात की ज्या मनाला भिडल्यावर शब्दांचा जन्म होतो आणि ज्यावेळी या भावना आपल्या शब्दातून आणि डोळ्यातून व्यक्त होतात अ, तर ते खरंच म्हणजे खूप सुंदर फिलिंग असतं आणि इतक्या सुंदर रीतीने तू हे मांडलेलं आहे सगळं हे पाहून खूप आनंद होतो. खूप खूप शुभेच्छा. I wish you all the best and I'm sorry I'm a little bit emotional today. How could I not be emotional? This is a huge event for me. Um, Congratulations to the entire family. Best wishes. Take care and I will definitely and most definitely look forward to reading your book. खूप छान अचीवमेंट आहे सगळ्या परिवारासाठी आपल्या. Thank you so much. Take good care. थँक्यू Bye. थँक्यू सत्यन काका थँक्यू. सर तुम्ही पण म्यूटवर आहात. वैष्णवी नवले, कॅन यू प्लीज अनम्यूट अँड स्पीक? very long time that we have been in contact. But actually, I'm not a reader. But after, like learning that you are going to publish a book and after hearing what all you have now explained about the book, I think I'm definitely going to start reading again. And a heartiest congratulations to you as you wrote a book about young adults, which is quite hard to understand the emotional changes we are having at this moment. So that's a great initiative you took. And heartiest congratulations from my side and also from Anushka's side as she was not able to join the meeting due to the participants limit. But a lots of love from my and ओके. Anushka's side and hope you succeed ahead in your life. Thank you. थँक्यू सो मच वैष्णवी. थँक्यू फॉर सेइंग. मला जिज्ञेशा दुडगीकर म्हणून कोणीतरी हँड रेस केलेलं दिसतंय. कॅन यू प्लीज अनम्यूट? हॅलो काव्या, मी हाय अमोलची आई आंटी. जिज्ञासा. अ, तू जे आता पुस्तक लिहिलेलं आहेस ज्याचं नुकतंच प्रकाशन झालं, खरंच हा तुझा प्रयत्न बघून मला अतिशय आनंद झाला. कारण मीही थोडं थोडं लिहिण्याचा काव्य करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे मला असं कोणी खूप कमी वयामध्ये करत असेल तर त्याचा निश्चितच खूप आनंद होतो. आणि हे आता जे तुमचं वय आहे हे सगळं अतिशय संवेदनाशील वय आहे. टीनेज म्हणता येईल ते. तर या संवेदनाशील वयामध्ये आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा किंवा तुमच्या मनामध्ये चालणाऱ्या भावभावनांचा किंवा तुमच्या आसपास घडणाऱ्या तुम्हाला जाणवणाऱ्या भावभावनांना तू एकत्रित करून या पुस्तकामध्ये तू बहुधा ह्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतील असं वाटतंय. वाचल्यानंतर निश्चितच हे क्लिअर होईल सगळ्या गोष्टी मलाही. आणि खरंच खूप खूप शुभेच्छा. तू खूप चांगला प्रयत्न केलायस आणि खरंच पुढे जाऊन तू अगदी प्रतिभावंत आणि सिद्धहस्त लेखिका व्हावीस असा निश्चित आशीर्वाद माझा तुझ्या पाठीमागे असेल. ग्रेट, थँक्यू. थँक्यू आंटी. थँक्यू सो मच. धनश्री म्हणून कोणीतरी आहे. कॅन यू प्लीज अनम्यूट? Hello. So Kavya, a very huge, big congratulations to you. I'm very, very proud of you. And like, you have been the best thing that has happened to me. Like, the years we have spent, those are the memories, like, precious memories to me. And yes, I think a few days back we were talking about what 20s feel like. So I think I'll definitely read the book. Like I will relate to that book, I know for sure. And yes, I really, really love you and miss you a lot, Kavya. And yes, we'll meet you soon. And a very big congratulations from me and my family. मिस यू टू. थँक्यू सो मच. नितीन इनामदार सर, तुम्ही बोलताय? येस मी बोलतोय. हा.
कॉंग्रॅच्युलेशन्स काव्या. मी ऍक्च्युली तुझ्या बाबांचा नुकताच झालेला मित्र आहे. मी काही फॅमिली मेंबर नाही. मला वाटतं आपण भेटलेलो, तुला आठवतंय की नाही माहिती नाही, रुईकर कॉलनीतल्या टेबल टेनिसच्या कोर्टवर. हो हो तुझं आठवत. तुझं अभिनंदन. तू मागच्या 15 दिवसापूर्वीच्या पुण्याच्या पण टुर्नामेंटमध्ये तू भाग घेतलास आणि जिंकलीस तिथे. तर मला फक्त एकच प्रश्न, एक गंमत म्हणून विचारायचा आहे की टेबल टेनिस इज अ नॉट ओनली फिजिकल गेम बट इट्स अ मेंटल गेम ऑल्सो. आणि त्याचा तुला काय ह्या पुस्तक लिहिण्यामध्ये काय उपयोग झाला काय? हो हो ते पुस्तकात दिलेलं आहे. तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला दिसेल ते. शोधा. येस येस. ओके ओके. 3 मिनिट में. कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन. थँक्यू थँक्यू. थँक्यू काव्या. थँक्यू काका. थँक्यू. एक सोनी आयफोन 16 म्हणून कुणीतरी हँड रेज केलाय, पण मला माहित नाही कोण आहे. नाव माहित Yeah, नसल्यामुळं. this is Sony Kavya. Seeing your Oh. name on the published cover just at 19 is beyond inspiring to me and Klaus. You took an idea when you were here last year. We met you first time, and you literally have built a world around it. Klaus and I, both of us, are very proud of your dedication and can't wait to see where your voice takes you next. I want to wish you heartiest congratulations from both of us. And just a question, are you taking a breather or something else is already spinning in that head of yours? The head is always spinning. It doesn't stop. But thank you for joining the meeting. And of course, I know you were excited. And yeah, I knew that both of you would definitely join. We've been talking about the book since a while. So thank you. Yes, great achievement. Congratulations. Thank you so much. अर्चना, तुम्ही बोलताय? तुम्हाला अनम्यूट करायला लागेल. ओके, आय थिंक नाही होत ते. इंद्रायणी पटनी, कॅन यू प्लीज? Hello, hi everyone. This is Rashmin. Hi Kavya. Congratulations. Hi. This is a very big achievement, and all of us are very proud of you, super proud of you. I'm not going to take too much time. I have a little question for you. Can you tell me what, if I have to explain to someone what this book is about, I'm going to say, okay, my cousin has written a book. Please, here it is, go through it. I'm going to tell you, like, give me 2 lines that I can tell someone what this book is about and what they can take away. Yeah, so you can always tell them that this is the book that explores things we usually don't talk about, or things we miss out or don't realize when we are teenagers or when we're in childhood. So that is a 2-liner. There are actually, like, some examples would be like trusting our gut feelings, what morals, values, and ethics mean at that age. It could be how creativity and communication is so important for us. And yeah, it's okay to cry it out, not let the pressure build in within yourselves. So these are some of my chapter examples. Yeah. All right, lovely. Thank you so much and wish you all the best. This is just the first step towards great things you're going to do in life, and yet again, very proud of you. Congratulations. Thank you, Didi. Thank you, Faye. Anzar Modak, can you please switch on your camera and go ahead? I cannot switch my camera right now, as Okay, I'm please out. go ahead. Okay. As I always believed that Kavya would do something great, and I think that she was the most insightful person in our class. That is what I believed. And when I saw, I first knew that I first came to know about this book when I was scrolling Instagram, and I wasn't surprised because I always believed she was going to do something such a great thing, and I'm eager to read her book. I'm not a reader, but this book has inspired me to actually start reading a book. I can select this book to read first, and I can start my book reading journey from this book.
That is what I. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. Thank you so much, Hansa. Thank you for joining. I really appreciate it. एक सॅमसंग SM असं काहीतरी दिसतंय, मला माहित नाही कोण आहे ते. Hi, can I just interrupt for 1 minute, please? या प्लीज. Yeah, am I audible? येस यू आर. Yeah, so I'm speaking on behalf of our family, that is Sharad Kumar Doshi's family from Nipani. We all knew that she was a amazing painter and she had a creative bend of mind all this while. But she really surprised coming up with this book, and so far, whatever we heard from her, the kind of book she has come up with, it has really taken us all by surprise, and it's a very good surprise knowing that we have a Gen Z, the kind of impression people have about Gen Z in today's time. For us to have Gen Z among us who is so mature for her age and who has come up with such deep thought process, has a deep thought process, is something really inspiring. And thank you so much for sharing that thought process and part of your life with all of us. Love. Really cannot wait to read your book, and heartiest congratulations from all of us. Just a minute. Thank you. Very काव्या, proud of you. Hello. फार अभिनंदन तुझं. फार आनंद वाटला बाळा. ओके. Thank you, Mami. Thank you. ओके. Thank you so much, Archana Fai. Thank you. सॅमसंग SM मला नाव माहित नाही. कॅन यू प्लीज अनम्यूट? ओके, आय थिंक काहीतरी इश्यू आहे. प्रशांत चिकनीस. अनम्यूट करून बोलू शकता तुम्ही. हॅलो. हा बोला. नमस्कार काव्या. Hi, Kaka. अभिनंदन. Thank you. मी रायटर नाही. आमच्या घरामध्ये माझी बहीण आणि वडील होते. आमचे वडील होते 102 वर्षाचे. त्यांनी स्वतःहून आमच्या गगनबावड्याला लायब्ररी काढली होती. त्यामुळे गेले 50 ते 60 वर्ष मी बरीच पुस्तकं वाचलीत. माझी पर्सनल लायब्ररी आहे 1000 पुस्तकांची. पण त्याच्यामध्ये एवढ्या यंगर एजचं पुस्तक लिहिलेला अजूनही मी लेखक बघितलेला नाही. तर फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स, इतका यंग एज मध्ये तू ते पुस्तक लिहिलंस. देर आर सो मेनी रायटर्स, पोएटर्स, दोज हॅव रिटन बुक्स अँड दिज आर बऱ्याच कादंबऱ्यावर लिहिले असतील, पण ते लोकांची सगळी वय भरपूर मोठी आहे. तू 19व्या वर्षी लिहिलंस म्हणजे दिस इज अ मिरॅकल. तुला हे गॉडनं कुठलं गिफ्ट दिलंय हे समजत नाही. ते गिफ्ट तुला असं मिळालेलं आहे ते फॉर एव्हर आहे. ते तुझ्याकडून कोणी काढून घेऊ शकणार नाही. किंवा ह्या गिफ्टचा तू जेवढा तुला उपयोग करायचा तेवढा कर, आणि आम्हाला अशी तुझी भरपूर पुस्तकं भविष्यामध्ये वाचायला मिळून देत अशी मी महालक्ष्मीची प्रार्थना करतो. आणि तुला अत्यंत प्रेमानं माझ्या शुभेच्छा देतो, आमच्या फॅमिलीतर्फे देतो. विश यू ऑल द बेस्ट इन फ्युचर. थँक यू व्हेरी मच. ओके, बाय. Thank you. Thank you, Prashant Kaka. Thank you. प्रियांका चोरडिया दीदी पण आहेत. प्रियांका मॅम. Hello, Deepak sir. Hello, Kavya. Good evening. Am I Hello. audible? Yes. येस यू आर ऑडिबल. So, Kavya, many, many congratulations. I am so happy. Few months before we met and we were talking about how to launch the book. I think तुमने already पूरा लिखा हुआ था, so really proud of that. So I think her Masi Premal, and she's my friend. She told कि यार प्रियंका ने अभी book launch किए, if you have any query just talk to her. And when I met her for the first time and I understood how much clarity of thought she has, I think I was so surprised. I started thinking, what was I doing when I was 19? I have no clue. So I think that was beautiful. Kavya, today seeing your book, the book cover, the thoughts you have presented in that, it makes me feel so proud of you. So more power to you. Many, many congratulations. I'm still waiting to get my signed copy. And I want to see a lot of books written by you.
So yes, many congratulations. Thank Thank you. you. Thank Thank you, you, Deepak sir. Priyanka. Thank you, Thank Kavya. you. A big thanks to her because it's only because of her I got to know Deepak sir's reference. So she published a book a while ago. That's why I connected with Deepak sir to publish this book. आणि ह्याच्यातनं एक स्पेशल अनाउन्समेंट आहे. Congratulations. एक स्पेशल अनाउन्समेंट आहे की ज्या ज्या लोकांना ऑथर साइंड कॉपी पाहिजे आहे त्यांनी काव्याशी किंवा काव्याच्या मम्मीशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. त्यांच्याकडनं तुम्हाला ऑथरची सिग्नेचर असलेली साईन असलेली कॉपी मिळून जाईल. Amazonवरनं जी कॉपी येणार आहे त्याच्यावरती ऑथरची सिग्नेचर असणार नाही. सो ऑथर साइंड कॉपीसाठी यू कॅन कॉन्टॅक्ट ऑथर ऑर हर मॉम डायरेक्टली. And ग्रेट. one more thing, many congratulations to the whole family. I think this wouldn't be possible without your support. So congratulations again. Bye-bye. मिलिंद शाह सर बोलताय तुम्ही? Hi everyone. Thanks Deepak sir. नमस्कार. Kavya, very, Hi, Mom. very hearty congratulations dear. Thank you. It's a dream come true day today. तुझ्या ह्या यशामागे असणारी जी काही बेसिक कारण मला जे वाटतात सगळ्यात महत्वाचं तुझ्यावर असणारे तुझे संस्कार. कारण ह्या जनरेशन मध्ये थोडंसं ते लॅकिंग वाटतं. तुझ्यामध्ये ते भरपूर आहे. त्याचं क्रेडिट तुझ्या आईला आणि वडिलांना जातं, तुमच्या फॅमिलीला आणि अदर्स फॅमिली तुमचे जे कोण आहेत आपण सगळे. एक सेकंड, फक्त चांगलं IQ किंवा चांगलं नॉलेज कॅरी करून जगणं किंवा जस्ट गोईंग ऑन त्याला महत्व नसतं लाईफमध्ये. बरेच वेळा यू हॅव टू कन्वर्ट इट अँड यू हॅव कन्वर्टेड इट अँड यू हॅव रिटन दॅट इन द थॉट्स अँड यू हॅव रिटन दॅट इन द वर्ड्स. आणि त्याचं परिणिती आज अशी आहे की यू हॅव रिटन दॅट बुक. आणि हे म्हणजे मी जे काही तुला लहानपणापासून बघतोय हे सुरुवात आहे तुझी आता. एक असं झलक म्हणजे असं एक आपण टाकतो ना झलक, तसं टाकलेस तू आता. जस्ट युअर स्टार्ट. वी आर वेटिंग टू लुक फॉरवर्ड इन द स्काय अँड होप ऑल द टीम फर्दर सगळेजण आपल्याला ह्याच पद्धतीने पुढे हेल्प होईल सगळ्यांची. आणि ऑल द बेस्ट फॉर यू अँड युअर फॅमिली. वन्स अगेन डोंट फॉरगेट युअर फॅमिलीज सपोर्ट. कारण कित्येक वेळा आपली सगळ्यांची इच्छा असते, बरंच काय काय असतं, पण घरातून सपोर्ट नसेल किंवा वेगळ्या काही गोष्टी अडचणी असतील, इतर बऱ्याच अडचणी असतात. अशा सर्व अडचणींवर तू चांगल्या पद्धतीने विजय मिळवून तू इथंपर्यंत आलीस आणि चांगल्या गायडन्समध्ये एवढं छान Amazonच्या बेसवरती जाऊन चांगलं लॉन्च करतेस. थँक्स टू दीपक सर अँड यू ऑल टीम. अँड काव्या, वन्स अगेन हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स. ऑल द बेस्ट. Thank you. Thank you, Mama. Thank you. ऋता, तुम्ही बोलताय? Hi, Kavya and everyone. Thank you, Hi. dear sir, for hosting this. I am Kavya Zatya, अरे वा. and Kavya, we are so proud of you. Till now, we thought you're going to be an artist, a great artist, but this is something new we got to know, and this is really amazing. And congratulations, and we look forward to seeing you, your growth and your success like this. Thank you. Thank you so much. Thank you. अजून कोण राहिले? ऋता झाले. अविनाश मुधोळकर म्हणून आहेत. होय, अविनाश सर. मी बोललेलो आहे. फक्त मला आता तुम्ही सांगितलं की पुस्तक अवेलेबल आहे ऑथरच्या ऑटोग्राफ सहित, तर हो. ते घरी उपलब्ध आहे का ते विचारायला लागलो. हो कारण हो मी आता काव्याकडं आणि काव्याच्या मम्मीकडं काही कॉपीज आहेत. ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय त्यांना होतं, मी कॉन्टॅक्ट आता लगेच ऑनलाईन ऑर्डर करणार होतो, परंतु जेव्हा तुम्ही हा टाकला शब्द बोलला की ऑटोग्राफ सहित आहे अवेलेबल, तर मी ते कॅन्सल करून लगेच मग आम्ही आज संध्याकाळी त्यांची जर अवेलेबिलिटी असेल तर आम्ही जाऊन घेऊन येईल. हो हो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. Amazonवरच्या कॉपीवरती ऑथरची सिग्नेचर नसेल, पण या दोघांपैकी कोणालाही कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला ऑथरची सिग्नेचर असलेली कॉपी मिळून जाईल. होय, ते आम्हाला आवडेल. तो आमचं सौभाग्य असेल की ऑथरची सुद्धा सिग्नेचर असलेलं पुस्तक आमच्याकडे असेल. नक्की नक्की नक्की. थँक्यू. ओके. अजून कुणी राहिलंय बोलायचं? मला तुम्ही डायरेक्ट अनम्यूट करून बोलू Yes, शकता. sir. शीतल मॅम. हा, शीतल बोलतीये. शीतल आंटी बोलतीये काव्या. Hi, auntie. How are you? मेनी कॉंग्रॅच्युलेशन. इतके दिवस आम्हाला काव्य म्हणजे बॅडमिंटन पट्टू, मम्मी पप्पांची गुड गर्ल, एक चांगली माणूस म्हणून माहित होते.
पण आज पुस्तक लिहून जो खूप सुखद असा धक्का तू दिलेला आहेस ना, तो फार छान वाटला. तुझ्या मम्मी डॅडी मम्मी डॅडींचा कायमच सपोर्ट आहे तुला. त्यांचं पण खूप अभिनंदन. आणि मी एक 4च ओळी तुझ्यासाठी म्हणणार आहेत. तेवढ्याच आहेत. आवाज येतोय ना माझा? हो हो, येतोय येतोय. येतोय. शब्दांना शब्दात पकडलेस तू, शब्दांना शब्दात पकडलेस तू, विचारांच्या राज्यात विहारलीस तू, कलेत मनसोक्त बहरलीस तू, पुस्तकांच्या राज्यात अमर झालीस तू. क्या बाकी बात. सगळं तुला भेटल्यावर मी बोलेनच तुझ्याशी. So खूप खूप sweet of अभिनंदन. you. Thank you so much. किती ग्रेट, छान. थँक्यू. अजून आहे कोणी प्रफुल्ल बोलायचं? प्रफुल्ल हॅलो कांबळे. प्रफुल्ल कांबळे. प्रफुल्ल कांबळे. आहे का ग? हॅलो. माझा हाय. आवाज येतो सगळ्यांना? हो हो, येतोय. येतोय. काव्या, खूप साऱ्या शुभेच्छा, खूप मेनी कॉंग्रॅच्युलेशन. आणि बाळा, तू एवढं मोठं नाव केलंस. तुझा लहानपणीचा प्रवास मी पाहिलेला आहे. आणि बाळा, तू एवढं मोठं नाव केलंस आणि माझे खूप सारे आशीर्वाद तुझ्यासोबत असतील इथून पुढच्या आयुष्यामध्ये. आणि तू मम्मी पप्पांचं इतक्या मोठ्या लेवलला नाव करतेस याचा मला अभिमान आहे. आणि तू खूप मोठी होशील आणि तुझ्यासोबत तुझ्या परिवारासोबत मी सुद्धा असेन तुझ्यासोबत. Thank खूप you. चांगलं. Thank you so much. हॅलो. येस. हाय. हाय काव्या. अनुष्का हाय बोलते. हाय. जॉईन करायचं कोशिश करत होते, खरं ते झालं नाही ऑन टाइम. बट कॉंग्रॅच्युलेशन्स. इट्स सो नाईस टू सी यू कम सो फार. तू आणि मी सीनियर KG मध्ये एक सोबत होतो अँड नाव वी आर बोथ सो गेटिंग ओल्डर. इट्स व्हेरी नाईस टू सी यू ग्रो फॉरवर्ड. आपण भेटूया when you come to कोल्हापूर. नक्कीच. I am Congrats. at Kolhapur. Okay, I'll come meet you then. Yeah. Congratulations once again. Thank थँक्यू. you. अजून कोणाला बोलायचंय? हॅलो. हो म्हण ना. हॅलो. नाही हा तूच आहेस ग. तुला पण हॅलो. एक मिनिट. हा, एक हॅलो. जण पहिला. सॅमसंग कोण आहे? नीलम आहे. बोल नीलम. येस. हा, बोला ना. हाय काव्या. हाय आंटी. हाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप 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 अभिनंदन. आम्हाला खूप कौतुक आहे की तू इतक्या लहान वयात आणि तुझ्या वयाच्या मुलांसाठी तू तुझ्या एज मध्ये तू बुक लिहिणं ही खूप मोठी गोष्ट आहे. की मोठ्या कुणीतरी माणसाने छोट्या मुलांसाठी बुक लिहिणं वेगळी गोष्ट आहे. आणि तुझ्या वयातले अनुभव तू तुझ्या वयातल्या मुलांसाठी शेअर करतेस. फार 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 खूप 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 कौतुक आहे आम्हाला. ग्रेट ग्रेट अचीवमेंट आहे. आणि असंच तुझं आणखीन आणखीन नाव मोठं होत राहो. आणखीन आणखीन बुक्स लिहित राहा. आणि मला 2 कॉपी तुझ्या साईन केलेल्या माझ्यासाठी रिझर्व्ह ठेव. आणि मम्मी नक्कीच. पप्पांचं पण खूप अभिनंदन. थँक यू आंटी. ओके. थँक यू. संजूबाई. थँक्यू. संजूबाई. अजून कोणी राहिलंय बोलायचं? संजूबाई म्यूट आहात. म्यूट आहात. काका म्यूट म्यूट व्हा करा. संजूबाई. हॅलो. हॅलो. हा काव्या. हाय काका. बोला बोला. ऐकू येतंय. हा बोला. काव्या, तू लेखिका म्हणून आज संपूर्ण या भारतामध्ये तुझं नाव झालं. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या आरक्कर कुटुंबामधली पहिली लेखिका म्हणून तू मान मिळवलीस, याचा खूप आनंद होतोय. आजपर्यंत तुझ्याकडे एक टेबल टेनिस पट्टू म्हणून आम्ही पाहिलेला आहे, परंतु आज तू आणखीन एक तुझं रूप दाखवून तू एक लेखिका म्हणून तू एक नावाजलेली आहेस. हे खूप आनंदाची गोष्ट आहे. आपल्या सर्व आरक्कर कुटुंबियांच्याकडून तुला शुभेच्छा. दुसरं महत्वाचं म्हणजे थँक मी यू. परवा रक्तसुंदर महाराज साहेबांच्या 500व्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आम्ही शहापूरला गेलो होतो आणि त्यानंतर आज तुझ्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ऑनलाईन येण्याची मला संधी मिळाली. एक ओल्डेस्ट ऑथर म्हणून रत्नसुंदर महाराज साहेबांचं 500वं पुस्तक आणि एक यंगेस्ट ऑथर म्हणून तुझं नाव या ठिकाणी घेतलं जात आहे. खरोखरच तुझ्या दृष्टीनं आणि तुझ्या कुटुंबियाच्या दृष्टीनं एक तुझ्या मानाचा मुजरा आहे. तुझ्या कुटुंबियांचं नाव तू खूप मोठं केलीस. त्याचप्रमाणे तुझ्या घरामध्ये एक गायक आहेत किशोर कुमार, तुझे पप्पा.
किरणबाई यांचं देखील आम्ही गायक म्हणून एक रूप बघितलेलं आहे आणि त्याच्यानंतर तू लेखिका म्हणून आम्ही बघतोय. तुला तुझ्या पुढील कार्यामध्ये आमच्या कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा. अशीच भरपूर पुस्तकं तुझ्याकडून लिहिली जावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. थँक्यू सो मच. मनीष देशपांडे. कोणी आहे अजून? मनीष देशपांडेंनी हात वर केला होता. मनीष देशपांडे, तुम्हाला बोलायचं मी तुम्हाला पिन करतो. हॅलो काव्या, हॅलो आज अंकल. दिशा नाहीये, दिशा एका कार्यक्रमात अडकली आहे, पण मला सुद्धा लिंक आलेली होती आणि अशा कार्यक्रमाला अटेंड राहणे फारसं जमत नाही, पण आज झूम मीटिंग आणि झूमवर असल्यामुळं आम्हाला कार्यक्रमाला हजर राहता आलं आणि हा कार्यक्रम एकदम युनिक आहे असं मला वाटतं. कारण पुस्तक प्रदर्शन किंवा पुस्तक पब्लिश होणे असे कार्यक्रम आपल्या माहितीमध्ये असलेल्या लेखकाच्या पुस्तक प्रदर्शनाला हजर राहणे दॅट इज व्हेरी गुड थिंग फॉर मी. आणि दीपा आणि माझ्याकडनं तुला अतिशय शुभेच्छा पुढच्या वाटचालीबद्दल, अभिनंदन. आणि आई बाबांचं आणि घरच्यांचं सर्वांचं अभिनंदन त्यांनी की तुला फ्री हँड दिला. तुला जे काही लिहावंसं वाटते ते लिहायची मुभा दिली म्हणण्यापेक्षा तुला मोकळे वेळ दिला असं म्हणायला लागेल. आणि त्यांचं सुद्धा अभिनंदन आणि तुझं सुद्धा अभिनंदन. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. बाय बाय. थँक्यू अंकल. थँक्यू सो मच. अजून कोणाला बोलायचंय? अजून आहे कोणी? मला तर हँड कोणाचा दिसत नाहीये, हँड रेज दिसत नाहीये. एनिवेज, आपण प्रकाशनाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. बरीचशी लोक ऑलरेडी लेफ्ट झालेली आहेत. आपण सुरुवात केली तेव्हा 100 लोक होती, आता 45 लोक मला दिसत आहेत. एनिवेज, सविता रेज्ड हर हँड. आपण सवितांना काय म्हणायचंय ते ऐकून घेऊ. येस सविता, तुम्ही अनम्यूट करा. तुमचा माईक ऑफ आहे, तुम्ही अनम्यूट करा. हॅलो काव्या. हॅलो. हा, एकदम छान वाटलं तुझ्या ह्या कार्यक्रमाला हजर राहता आलं, त्यामुळं बघून एकदम छान वाटायला लागलं एकदम आम्हाला. आणि तुला हेच प्रकाशन एकदम मोठं पुढं जावावं हे माझे तर हे आहे. आणि मेन पूनम आणि किरण भाऊजींना माझा हे त्यांचा सपोर्ट मुळे, त्यांच्या ह्याच्यामुळे तू एकदम पुढे जाऊ शकलीस. तुझं हे सगळं बघून आम्हाला एवढं प्राऊड फील व्हायला लागले की एकदम छान वाटलं. असंच तुझं सगळं हे मोठी हो, तू तुझी पुस्तकं सगळी प्रकाशित होऊन मोठी लेखिका हो, एवढी माझी हे आहे. एकदम छान वाटायला लागले बघून सगळं तुझं हे बघून छान वाटलं एकदम. कॉंग्रॅच्युलेशन काव्या. थँक्यू सो मच. मला वाटतं सगळ्यांचं बोलून झालेलं आहे. आपण शेवटाकडे आलेलो आहोत. आपण जेवढं ठरवलं होतं तर त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी फीडबॅक दिले. मला खूप आनंद वाटतोय की एवढ्या सगळ्या लोकांचं प्रेम आहे तुझ्यावरती आणि आपल्या प्रेमासाठी ते सगळेजण इथं आलेत म्हणल्यानंतर अगदी फॉर्मली नाही पण मनापासून का होईना त्यांचे आभार मानले पाहिजेत. सो काव्या, ओव्हर टू यू. प्लीज एक्सप्रेस युअर फीलिंग्स फॉर द presence of these special people. येस, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच सगळ्यांनी आल्याबद्दल. आय मीन एवढा ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स मला असं एक्सपेक्टेड नव्हता की लाईक एवढे लोक ऍक्च्युली एक्साइटेड आहेत माझ्या बुकसाठी. लाईक थँक्यू टू अक्षता मॅम अँड राजश्री मॅम फॉर बिईंग द चीफ गेस्ट. थँक्यू दीपक सर फॉर होस्टिंग दिस होल थिंग. A big thanks to my parents for supporting me so much. I'm always grateful for my brother for the things he taught me so that I could do this. And thank you to all my friends and family and teachers who are present right now, who have been with me, because of whom I have written that book. There are parts of them which are in that book. And म्हणजे मी जेव्हा सगळ्यांना इन्व्हिटेशन टाकत होते तेव्हा आय वॉज लाईक झूम मीट कोणच जॉईन करेल, प्रोग्राम वगैरे असला तर वेगळी गोष्ट आहे. बट एवढा म्हणजे आय फील सो लव्ड राईट नाव दॅट
it was not just that everybody attended the meeting, but सगळे बोलले, सगळ्या लक्ष देऊन थांबले, काही लोक शेवटपर्यंत थांबले. ती खूप मोठी गोष्ट आहे आणि मला एवढं छान वाटतं दॅट पीपल वॉन्ट टू गेट साइन्ड कॉपीज. पीपल आर वेटिंग फॉर दॅट बुक की कधी एकदाची भेटती त्यांना ती बुक. अँड आत्ताच लॉन्च झाल्या एवढा ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स दॅट आता सगळ्यात एव्हरीबडी वॉन्ट्स टू बुक their seat or like their spot for the book. It seems very overwhelming. So thank you so much. Like this was a very fantastic event for me. Thank you everybody. Thank you. ग्रेट ग्रेट ग्रेट. सो परत एकदा माझ्याकडनं तुला आणि तुझ्या परिवाराला मनापासून शुभेच्छा. मी विंग्स पब्लिकेशनच्या बिहाफमध्ये तुला कॉंग्रॅच्युलेशन्स करतो. खूप सुंदर पुस्तक असणार आहे हे आय एम शुअर. आणि पहिल्या फुरसतमध्ये मी ते वाचणार आहे. सो थँक्यू व्हेरी मच. आम्हाला तुझं बुक पब्लिश करण्यासाठी अपॉर्च्युनिटी दिलीत. सो थँक्यू व्हेरी मच. काव्याच्या मम्मी पप्पांचे सगळ्यांचे परत एकदा अभिनंदन. आज जेवढे सगळे लोक काव्यावरती आपलं असलेलं प्रेम, सपोर्ट, ॲप्रिसिएशन दाखवण्यासाठी इथं वेळात वेळ काढून आली, त्यांच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. बुकची परचेस लिंक मी चॅटबॉक्समध्ये टाकलेलीच आहे. सो तुम्हाला अमेझॉनवरनं परचेस करायचं असेल तर तुम्ही या लिंकवरती क्लिक करून अमेझॉनवरनं घेऊ शकता. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर ऑथर साइन्ड कॉपी पाहिजे असेल तर डायरेक्ट काव्याला किंवा काव्याच्या मम्मीला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडनं तुम्हाला ऑथर साइन्ड कॉपी जरूर मिळून जाईल. सो इथे आजचा प्रोग्राम संपला असं मी जाहीर करतो. परत एकदा सगळ्यांचा आभार आणि स्पेशल कॉंग्रॅच्युलेशन्स टू काव्या आणि काव्याज मदर अँड फादर. सो थँक्स. आणि परत एकदा इंडिपेंडन्स डेच्या, स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस खरंच खूप स्पेशल होता. दोन दोन मोठे ऑकेजन्स एकदम समोर आले, इंडिपेंडन्स डे आणि काव्याचं बुक लॉन्च. सो कॉंग्रॅच्युलेशन्स, थँक्यू. आणि आपण इथे हा इव्हेंट क्लोज करतोय. या इव्हेंटचं रेकॉर्डिंग थँक्यू एकच छोटीशी अनाउन्समेंट छोटीशी. या इव्हेंटचं रेकॉर्डिंग आम्ही लवकरच युट्यूबवरती टाकू. त्याची लिंक आम्ही काव्याला आणि काव्याच्या परिवाराला देऊ. सो जी लोक अनफॉर्च्युनेटली आज हा इव्हेंट लाईव्ह अटेंड नाही करू शकले त्यांना ती लिंक जर तुम्ही दिलीत तर कमीत कमी त्यांना रेकॉर्डिंग तरी बघता येईल आणि ह्या सगळ्या इव्हेंटची मजा घेता येईल. ही एक छोटीशी अनाउन्समेंट. आणि प्लीज तुम्ही काहीतरी म्हणत होतात. काही नाही, तेच थँक्यू व्हेरी किरण मच. पुन्हा बोला. थँक्यू व्हेरी मच. आणि आज एवढं मला प्राऊड फिलिंग व्हायला लागले की एवढ्या लहान वयात काव्याने एवढी मोठी अचिव्हमेंट केली. रिअली ग्रेट. लॉट ऑफ थँक्स. नाही, काव्याने जे केलं ते केलंच, त्यात ते कौतुकास्पद आहेच. पण पूर्ण परिवाराचा तिला सपोर्ट मिळाला. तुम्ही आई वडील म्हणून तिला ज्या पद्धतीने संस्कार दिलेत आणि ज्या पद्धतीने प्रेम दिलं, तिला जे करायचंय त्याच्यामध्ये तुम्ही कायम तिच्याबरोबर उभे राहिलात. तिची आजी असेल, तिची आई असेल, तिचे वडील असतील, या सर्वांनी तिला फुल फ्रीडम दिला. जे ती करते त्या स्किल्सला अजून पॉलिश करण्यासाठी चान्स दिला. तिला घरापासून आत्ता सुद्धा लांब पाठवणं हे सोपं नाहीये, मला माहितीये. पण तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे कॉम्प्रोमाइज केलं. या सगळ्या गोष्टीचा डेफिनेटली तिला फायदा होणारच आहे. पण हे सगळं तुमचा परिवार करतोय हे बघूनही मला खूप आनंद झाला. आणि लवकरच भेटू मला आपण. एकच प्राऊडली सांगायचं आहे, आतापर्यंत पूनम शहा म्हणून मी फेमस होते, खरं आता ऑथर काव्या शहाची मम्मा म्हणून मिरवण्यासाठी खूप आनंद वाटतो. असं तर येस येस. परफेक्ट परफेक्ट. आज ऑथर काव्या शहाची आई, ऑथर काव्या शहाचे वडील, ऑथर काव्या शहाचा परिवार, ही एक वेगळी ओळख आज काव्याने तयार केलेली आहे. सो मनापासून अभिनंदन सगळ्यांचं. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू सर. एव्हरीवन. थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन किरणजी फॉर जॉईनिंग. त्यांचे आभार माना की. आजीला बोलू देत की जरा. आजी बाई म्हणताय, त्यांना तेच म्हटलं. बोलते थांबा आजी. मला आजी बोला 2 शब्द. हे रेकॉर्ड राहणार आहे कायम इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये. राहू दे, पण मी अशा नातीची मी आजी झाली याचाच मला मोठा अभिमान आहे. आणि ह्या वयात जी मुलं दंगा मस्ती आणि हे करतात, ह्या वयात त्यानं एवढं मोठं काम केले, म्हणजे लिखाण करणं सोपं नाही आहे. बाता मारणे करणे हे सगळं खरं आहे, पण ह्या वयात सगळ्या आवडी जोपासून पण तिनं हे सगळं केलं. याबद्दल खूप खूप अभिमान वाटतो मला. अशीच पुढे जाऊ दे एवढीच इच्छा.
ती खूप थँक्यू मोठी होईल, थँक्यू. खूप मोठी होऊ दे. नाही ती मोठी होणारच आहे. एवढा सगळा तिच्या प्रेमाचा सगळा परिवार तिच्या बरोबर आहे, सगळ्यांचं आशीर्वाद तिच्या बरोबर आहे. ती स्वतः इतकी टॅलेंटेड आहे. ती मोठी ऑलरेडी झालेली आहे, त्याची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे आणि इथनंही No, पुढं तिच्या हॅलो सर. हातनं खूप खूप हॅलो. छान काहीतरी होणार आहे. हा बोला. हा हा नमस्कार सर, मी अमित वराळे बोलतो निपाणीहून. मला निपाणीची जी किरण शाह आहेत तर त्यांचीच ही कन्या आहे. तर तिचा मला अभिमान आहे. एक निपाणीची 20 वर्षाची एक म्हणजे आता त्यांचे वडील जे आहेत ते निपाणीचेच रिलेटिव्ह आहेत माझे. तर त्यांची जी आता मुलगी आहे काव्या, तर तिने खूप कमी वयात पुस्तक लिहिले आहे. तर तिचं खरोखर मनापासून कौतुक करतो, कारण ह्या वयामध्ये एवढं पुस्तक लिहिणं म्हणजे ही काही साधी गोष्ट नाही आहे. कारण आम्ही बरेचसे कॉलेजचे विद्यार्थी बघत असतो, ते वेगवेगळ्या मार्गाला लागत असतात. पण ही खूपच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे तिचं आणि तिच्या कुटुंबाचं आम्ही अभिनंदन करतो आणि पुढील तिला भविष्यामध्ये चांगलं यश प्राप्त व्हावं अशी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. थँक्यू. तर खरं म्हणजे काव्याचं जितकं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आम्हाला कमी वेळ मिळाला, परंतु आम्ही तिला जन्मापासून ओळखतो, त्यामुळे आम्हाला माहिती आहे तिची जी सृजनशीलता ड्रॉइंग मधलं, त्यातल्या त्यात तिची जी कल्पनाशक्ती आहे त्याची आम्हाला अगदी लहानपणापासूनच, ते जन्मापासूनच म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं आता तिने दाखवलेलं आहे. त्यामुळे तिची जी ख्याती आहे ती एक मोठी लेखिका होणार आहेच 100%. साता समुद्रापार मी मेसेज पण टाकला आहे. साता समुद्रापार आपल्या भारताची लेखिका म्हणून ती प्रसिद्धीस नावारूपास निश्चित याची मला खात्री आहे, कारण मी तिला खूप चांगलं ओळखतो. दीपक सर 1-2 मिनिटं तिची नानी बोलतीये. अरे बिलकुल बिलकुल, मग तर काय प्रश्नच नाही. बोले. हॅलो काव्या. काव्या. हॅलो नानिमा. काव्या त्यांना शुभेच्छा. थँक्यू. तू सारी कला कल्पना आणि तू જે અત્યાર સુધી કરતી આવી છે એ બધા આવું જ આગળ જતી જા અને તારા હાથે સારું સારું થવા દે બધું અને તારું નામ થવા દે એ શુભેચ્છા તને. હા थँक्यू नानिमा. आशीर्वाद. खूप छान झाला घरगुती सोहळा, परंतु मोठ्या प्रमाणावर झाला. एकदम आनंदाच्या वातावरणात प्रकाशन सोहळा पार पडला. मला पण खरोखर खूपच छान वाटलं एकदम. थँक्यू काका. डॉक्टर स्नेहल. तुम्ही म्यूटवर आहात, तुम्ही माईक ऑन करा तुमचा. Hi, Kavya. Hello. Did you recognize me or no? Of course. So I should tell everyone that Kavya as a name I would know only as a sports person, as the best table tennis player. But today I came to know that she is a multifaceted personality and she could write also so well. So it is an inspiration to all my children. Like for example, Viana would also love to. Is this the right age to make her read, or should I wait till 18 years of age? Later she can read. What would you recommend, Kavya? I think to understand the whole book, like 11, She will 12, take time. 13 years के आगे कर सकते हैं, I feel like. Acha, okay. Heartiest congratulations. And Thank she is you. the only person in her maternal side that she has written. She has become author. So she has made everyone feel very proud of her. Heartiest congratulations once again. And wish you all the very best for your future success and all your future endeavors related to your writing. Any new book, definitely go for it, and all you will achieve success. Thank you, Didi. Thank you. Okay, Kavya. See you, dear. Bye. See you. Bye-bye. ग्रेट. आय थिंक सगळ्यांचं बोलून झालेलं आहे. नाही माझा आहे. हॅलो हॅलो. हा बोला 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 बोला. तिच्या आजी आहेत, दुसऱ्या आजी आहेत, सगळ्या मावस आजी आजी. आहे. हा हॅलो मी आशा शहा. हॅलो दादी बोला. हा कॉंग्रॅच्युलेशन्स. इतक्या लहान वयात तू इतकी मोठी अचिव्हमेंट केलीस. तुला कुठं ठेव आणि कुठं नको एवढं मला कौतुक झालंय बघ. कीप इट अप. खरंच थँक्यू. फार सुंदर हे लिहिलेलं आहेस आणि असंच कीप इट अप आणि तुझ्याकडून छान मोठी कामगिरी होऊ दे. गुड लक. थँक्यू सो मच. दादाने पण तेच सांगितले. ओके
ओके. ओके, मला फार बोलत. ओके, गुड लक. थँक यू. थँक्स. चालेल. आता सगळ्यांचं चालेल. बोलून झालंय आय थिंक. Yes. आपण हा इव्हेंट क्लोज करूया. परत एकदा सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांना दीपक सर, मनापासून तुम्ही शुभेच्छा. छानच घेतला कनेक्टला कार्यक्रम. दीपक Thank- सर, हो तुम्ही हो सर. अतिशय सुंदर 1.5 तास, मी प्रशांत बोलतो चिकनीस, हो अतिशय सुंदर आणि अतिशय पेशन्सली तुम्ही हा कार्यक्रम कंडक्ट केला ना. व्हेरी व्हेरी नाईस. मी भरपूर धन्यवाद सर. कार्यक्रम अटेंड करतो. सुंदर, एकदम सुंदर, फ्लुएंटली सगळ्यांना संधी देऊन मी शाह परिवाराच्या तर्फे तुमचे आभार मानतो आणि तुमचं अभिनंदन करतो. रिअली धन्यवाद फॅन्टास्टिक. आय धन्यवाद सर. लाईक इट. थँक आय यू. लाईक थँक्यू थँक्यू सर. थँक्यू. 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 आपण क्लोज करूया हा येस हा- येस Yes, yes, येस sir. येस. हा Thank you so ही much. मीटिंग Thank you क्लोज so करूया. much. धन्यवाद सर. थँक यू थँक्यू सर. एव्हरीवन. थँक यू सर. थँक्यू थँक्यू. आणि एकदा हे व्हिडिओवर हा व्हिडिओ एडिट करून मी हा. युट्यूब वरती अपलोड केला की लिंक शेअर करीन तुम्हाला. Yes, yes, तुमच्या sure. आणि नेटवर्क मध्ये मला तुम्हाला पुस्तक पाठवतो. बुक कर, मला पुस्तक हो हो बुक कर. केलंय Yes, केलंय. yes, केलंय. ओके. Yes. मग बाय. आणि हे अनु बाय 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 बाय. बाय बाय.